आजपासून मी एक नवीन सिरीज सुरू करते, ज्याच्यामध्ये तुमच्यासोबत मी माझा 5 वर्षांचा व्लॉगिंगचा प्रवास शेअर करणार आहे. मी व्लॉगर कसं बनले, का बनले, याची सुरुवात कशी झाली, हे सर्वच शेअर करणार आहे. तर मला नेहमी ना सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. अभ्यासात तर मी टॉपर होतेच, पण मला फक्त ऑर्डिनरी नव्हतं राहायचं. त्यामुळे मी नेहमी काही ना काही नवीन काय करता येईल याचा विचार करायचे. आणि मग 2020 आलं लॉकडाऊन, आणि खरं सांगू का, मी सुद्धा टिकटॉकला व्हिडिओ बनवायचे, पण प्रायव्हेट अकाउंट ठेवून. त्यामुळे तिकडे तर काही माझं जमलं नाही. आणि त्यावेळेस मी बीटेक सेकंड इयरला होते, तर अभ्यासाचा पण एवढा काही लोड नव्हता लॉकडाऊन मध्ये. नंतर मग मला लॉकडाऊन मध्ये युट्यूब बघायचा खूप नाद लागला होता, आणि तेव्हा आपले काही मराठी व्लॉगर होते जे युट्यूबला लॉंग व्लॉग टाकायचे. त्यांचे व्लॉग मी दररोज जेवण करताना बघायचे. मग एका दिवशी असंच वाटलं की हे पण तेच करत आहेत जे मी दिवसभर करते, म्हणजे डेली रुटीन. पण मग विचार आला, आपलं घर एवढं एस्थेटिक नाहीये, मग कसं करायचं. आणि हेच विचार करण्यात 1 वर्ष गेलं. 2020 पासून 2021 आलं, आणि मग मी फायनली ठरवलं की आता मी सुरू करणार. आणि माझं एक खूप मोठं स्वप्न पण होतं, ते पण यातून पूर्ण होणार होतं. ते तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये मी सांगेलच. आणि मी अगोदरपासून डेली व्लॉगिंगच करत होते असं नाही. तेव्हा माझा कंटेंट वेगळा होता, आणि तेव्हा माझं इन्स्टा अकाउंट सुद्धा प्रायव्हेट होतं. तुम्हाला सुद्धा या जर्नीमध्ये भरपूर असे प्रश्न पडले असतील, तर ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारू शकता. तुमच्याही प्रश्नांची मी उत्तर व्लॉग मध्ये देत जाईल. आणि मग फायनली ऑगस्ट 2021 मध्ये तो दिवस उजडला, आणि माझा पहिला व्हिडिओ मी पोस्ट केला. आणि तो काय होता, टॉपिक काय निवडला, हे सर्व सांगेल मी तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.